रविकांत तुपकर यांचं मंत्र्यांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य समोर येते। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। वादग्रस्त वक्तव्यानंतरही तुपकर मात्र त्यांच्या या वक्तव्यावर ठाम आहेत। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचा बाप मरत नाही, थोडं जरी म्हटलं मंत्र्यांना कापा, ठोकाठोकी करा, लगेच पोटात गोळा उठला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। तर या संदर्भात रविकांत तुपकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दाहाट यांनी। माझ्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहे। दादा, तुम्ही काल एक वक्तव्य केलं तर आमदारात नाही तर मंत्र्यात सुद्धा कापा, त्यानंतर तुमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। माझ्यावर टीका झाल्याने मला काय फरक पडतो? मी काय चुकीचं वक्तव्य केलं? रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत। ह्या आत्महत्या नाही, हे सरकारने पाडलेले खून आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे आज जर आमचा बाप मरत असेल, आमच्या मायचं कुंकू पुसला जात असेल, त्याचं कोणाला स्वेरसूचक नाही। शेतकरी आत्महत्या करत असताना कोणी बाजू घेऊन बोलतो का आमची? या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमचा बाप मरतो आहे आणि आमचे हे तुम्ही खून पाडलेले आहेत, म्हणून खून का बदला खून से लेंगे। थोडस जर काय मंत्र्यांना कापान आमदार ठोकाठाकी करा म्हटलं तर लगेच पोटात गोळा उठला। अहो, तिथं तहसीलदाराची नांदेडला गाडी फोडली एका शेतकऱ्याने, परभणीला कलेक्टरची गाडी फोडली। माणूस म्हणून तुम्ही आमचं जगणं मान्य करणार आहे की नाही करणार आहे? ही इथली लढाई आरपारची होणार, आरपारची लढाई। बचाएंगे तो आर भी लढेंगे। तुमच्या वक्तव्यावर ठाम आहे? मग त्यात काय? मी काय शिव्या दिल्या कुणाला? मी काय दुसरं कृत्य केलं? अरे रोज हे मंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आमचा बाप मरतोय, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही। मला माझ्या स्टेटमेंटचा कुठलाही रिग्रेट नाहीये। ज्याला जी टीका करायची त्यांनी बिंदास करा। माझ्या निश्चित रविकांत तुपकर जे आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मी माझं वक्तव्य मागे घेणार नाही, वेळ पडली तर या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ अशी सुद्धा भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडलेली आहे। सूरज दाहाट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।